नमस्कार. सोलारमुळे एचटी कन्झ्युमरच्या इलेक्ट्रिसिटीच्या बिलांमध्ये दर महिन्याला लाखो रुपयांची कशी बचत होते ते आज आपण एका एचटी कन्झ्युमरचा सोलार बिल त्याचा अभ्यास करून पाहूयात. या कन्झ्युमरचा फेब्रुवारी 2026 मधला एकूण वीज वापर हा 23,870 युनिट्सचा आहे, परंतु त्यांना जे बिल आलेलं आहे ते 3500 KWH युनिटसाठी म्हणजे 3,893 KVAH युनिटसाठी आलेलं आहे. जर 23,870 युनिट्स साठी पूर्ण बिल आलं असतं तर ते बिल असतं 5,46,000 रुपयांचं. मात्र आता 3,893 युनिटसाठी त्यांना बिल आलेलं आहे 1,87,000 रुपये. हे कशामुळे शक्य झालेलं आहे? त्यांचे बरेचसे युनिट्स हे सोलारच्या जनरेशनने कम्पेन्सेट झालेले आहेत. 5,46,000 वजा 1,87,000 म्हणजे या कन्झ्युमरने फेब्रुवारी 2026 मध्ये जवळजवळ 3,69,000ची वीज बिलामध्ये बचत साध्य केलेली आहे. वार्षिक ही बचत जवळजवळ 43 लाख रुपयांची होते. आता डिटेलमध्ये आपण या बिलाचा अभ्यास करूया. या कन्झ्युमरने फेब्रुवारी 2026 मध्ये त्यांच्या सोलार पॉवर प्लांटने जनरेशन केलेलं आहे 20,271 युनिट्सचं. इम्पोर्टेड युनिट्स आहेत 9,035 आणि एक्सपोर्टेड युनिट्स आहेत 5,436. सोलारने जे जनरेशन केलेलं आहे 20,271 युनिट्सचं, तर त्याच्यापैकी जनरेशनच्याच वेळेला त्या पर्टिक्युलर बिल्डिंग मध्ये जे कन्झम्पशन झालेले आहे ते 14,835 युनिट्सचं झालेलं आहे आणि टोटल एक्सपोर्टेड युनिट्स आहेत 5,436 युनिट्स. या एक्सपोर्टेड युनिट्स पैकी जवळजवळ 7.5% युनिट्स म्हणजेच 408 युनिट्स हे बँकिंग चार्जेस म्हणून वापरण्यात आलेले आहेत. त्याच्यामुळे इफेक्टिव्हली बँक्ड युनिट्स हे 5,436 वजा 408 म्हणजे 5,028 युनिट्स एवढे आहेत. या कन्झ्युमरचे प्रिव्हियसली बँक्ड युनिट्स होते 16,505. त्याच्यामध्ये ह्या महिन्याचा नेट एक्सपोर्ट 5,028 ऍड झाल्यानंतर टोटल बँक्ड युनिट्स हे 21,533 आहेत आणि त्याच्यापैकी जवळजवळ 5,535 युनिट्स हे इम्पोर्टच्या अगेन्स्ट मध्ये ऍडजस्ट झालेले आहेत. त्यामुळे या कन्झ्युमरचं फेब्रुवारी 2026 अखेरीस जे नेट बँक्ड युनिट्स आहेत ते 15,997 युनिट्स एवढे आहेत आणि त्यांना जे बिल आलेले आहे ते फक्त 3500 KWH युनिटसाठी म्हणजेच 3,893 KVAH युनिटसाठी आलेलं आहे. आता हे पण बिल त्यांना का आलेलं आहे किंवा हे युनिट्स त्यांच्याकडे एवढे 15,997 युनिट्स बँक असताना या 3500 युनिटचं तरी त्यांना बिल का आलेलं आहे? कारण या 3500 KWH युनिटचा म्हणजेच 3,893 KVAH युनिटचा जो वीज वापर आहे तो डी झोन मधला आहे, म्हणजे संध्याकाळी 5 ते रात्री 12 या कालावधीतला हा वीज वापर आहे. डी झोन मध्ये एचटी कन्झ्युमर किंवा एचटी कन्झ्युमरचा वीज वापर हा सोलारने कम्पेन्सेट होत नाही. त्याच्यामुळे फक्त डी झोनच्या युनिट्सचंच बिल त्यांना आलेलं आहे. आता त्यांच्या ह्या महिन्याच्या फेब्रुवारी 26च्या वीज बिलाचा आपण जेव्हा अभ्यास करतो तर तेव्हा आपल्या हे लक्षात येतं की जवळजवळ 53% एवढी वीज बिलातली रक्कम ही डिमांड चार्जेस आहे की जी त्यांना येतच राहणार आहे आणि इलेक्ट्रिसिटी ड्युटी ही जवळजवळ 18% आहे आणि फक्त 25% एवढीच रक्कम एनर्जी चार्जेस आहेत. उरलेली इतर रक्कम ही टॅक्सेस आणि इतर काही चार्जेस अशी आहे. त्यामुळे हे कन्झ्युमर अशा पद्धतीने खूप मोठ्या प्रमाणामध्ये वीज बिलांमध्ये दर महिन्याला बचत करत आहेत.